आजच्या ठळक बातम्या. शिरोडा वेळानगर येथे बुडालेल्या पर्यटकांचा शोध लागेना. किल्ले प्रतापगडावर साजरा झाला पालखी सोहळा. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कारवाईत 163 गुन्हे, त्यात 143 कोटींचा अंमली पदार्थ साठा जप्त. साखरपा देवरुख मार्गावर 33 केव्ही लाईनचे खांब रस्त्यालगत. शृंगारतळीच्या दुर्गा मातेच्या मिरवणुकीला जोरदार उपस्थिती. सध्या हवामान विभागाने समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याचा इशारा दिला, त्यामुळे समुद्राला तुफान आहे. अशा वेळी शिरोडा वेळानगर येथील समुद्रात बेळगाव लोंढा व बेळगाव कित्तूर येथून कुडाळ सिंधुदुर्ग येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेले हे पर्यटक फिरायला शिरोडा वेळानगर येथे आले होते. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हे खोल समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना हे 9 पर्यटक यांच्यावर हा प्रसंग उद्भवला. एकूण घटनेत 9 पर्यटकांपैकी एक पर्यटक स्वतःहून बाहेर आला, तर 3 पर्यटक यांचे मृतदेह काढण्यात यश आले, तर एक महिला पर्यटक हिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र बेळगाव व कुडाळ येथील 4 पर्यटक यांचा शोध समुद्रात सुरू आहे. रात्र झाल्यामुळे शोधकार्य बंद करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता शोधकार्य मोहीम पुन्हा सुरू झाली, अशी माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतवारी यांनी दिली. 2 कुटुंब आहेत. 2 कुटुंबामधील टोटल पर्यटनासाठी ते 2 कुटुंब आलेले होते. एक मनियार कुटुंब आणि एक कित्तूर कुटुंब. आणि सदर कुटुंबातील 9 इसम साधारणतः 4:45च्या दरम्यान समुद्रामध्ये लाटामध्ये खेळत असताना अचानक एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये 7 इसम, टोटल 7 व्यक्ती या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या. त्यामधील 2 जे आहेत ते 9 पैकी 2 जण हे वाचलेले आहेत. एक मुलगी आहे 16 वर्षाची आणि एक इसम आहेत ते वाचलेले आहेत. आणखी 3घांचे मृत शरीर मिळालेले आहेत. एक महिला आहे 34 वर्षाची, त्याच्यामध्ये एक 13 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 16 वर्षाची मुलगी आहे. असे 3घांचे शरीर मिळालेले आहेत. 4 इसम बेपत्ता आहेत. ते बेपत्ता आहेत त्यांच्यामध्ये 2 पुरुष आहेत आणि एक 15 वर्षाचा मुलगा आणि एक 13 वर्षाचा मुलगा. अशा पद्धतीने 4 जण बेपत्ता आहेत. आम्ही आतापर्यंत शोध मोहीम चालू होती, परंतु समुद्र खवळलेला आहे आणि अंधार पडल्यानंतर आम्ही शोध मोहीम बंद केलेली आहे आणि या संदर्भात उद्या पुन्हा आम्ही शोध मोहीम घेत आहोत. कुठची ही कुटुंब होती? कुठचे ठिकाण? हे मनियार कुटुंब जे आहे ते गाडीपूर कुडाळ या ठिकाणचं आहे आणि ते जे कित्तूर कुटुंब आहे ते लोढा बेळगाव या ठिकाणी आहे. म्हणजे त्याला बघायला कोणी गेलं नाही. माझी भावच होती, तिला वाचू शकलो नाही. मी काढून आणलो तरी. माझ्या भावाचा मुलगा त्याला बी काढून आणलो, त्याला बी वाचू शकलो नाही. माहीत नाही, ट्रीटमेंट चालू आहे. आता पाण्यामध्ये आहेत ते सगळे बेळगावचे लोक आहेत. हां, आता पाण्यामध्ये आहेत ते सगळे बेळगावचे आहेत? नाही, कुडाळचे पण आहेत. कुडाळचं आहे. कुडाळचे 2 आहेत, बेळगावचे 2 आहेत. कुडाळचे कोण? माझा मुलगा, माझा भाऊ बेळगावचे. कुडाळचा आमचा अजून तरुण, त्याचं लगीन होता पुढच्या महिन्याला 25 वर्षाचा. त्याचं लगीन होता, तो गेला. एक्सपर्ट माणूस आमचा तो गेला. आणि कुडाळची बहीण आहे, त्याचा मुलगा 13 वर्षाचा आहे, तो बी गेला. इरफान आहे, फरहान आहे, इकवान आहे, जाकीर आहे. यांचा शोध चालू आहे. यांचा शोध चालू आहे. कोणी काय करत नाही झालं ते काय. विजयादशमीच्या दिवशी होत असलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा आजही सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात किल्ले प्रतापगडावर पालखी सोहळा साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात प्रतापगडावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर गडावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ फेर धरून नाचत जयघोष करीत तेथून भवानी मातेच्या मंदिरात येऊन त्या ठिकाणाहून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. पालखीमध्ये हंबीरराव मोहिते यांची ऐतिहासिक तलवार ठेवून वाजत गाजत ही पालखी गडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीच्या कोपऱ्यापर्यंत आल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांकडील तलवारी देखील त्या पालखीत ठेवण्यात आल्या आणि तेथून पुन्हा वाजत गाजत सदरची पालखी प्रतापगडावर नेण्यात आली.
ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये अंमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे प्रकार वाढीस लागले होते. याबाबत नागरिकांकडून पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणी कारवाई सुरू केली. ठाणे पोलिसांनी गेल्या 5 वर्षात अंमली पदार्थांप्रकरणी 163 गुन्हे दाखल केलेत. या गुन्ह्यात 143 कोटींचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा पोलिसांनी नुकताच तळोजा भागात नष्ट केला. ठाणे आयुक्तालयातर्फे सुमारे 1 टन ड्रग्ज, यामध्ये गांजा, चरस, हेरॉईन, MD यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्ज या नष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यांची किंमत सुमारे 143 कोटींपेक्षा देखील जास्त आहे. याच्याबरोबर 2,500पेक्षा जास्त कप सिरपच्या बाटल्या देखील नष्ट करण्यात आलेल्या आहे, ज्यांचा वापर नष्ट करण्यासाठी तरुण पिढी करत आहे. ठाणे आयुक्तालय हे नेहमीच नशामुक्त आयुक्तालयासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून 1 टनापेक्षा जास्त ड्रग्ज आज आम्ही नष्ट केलेले आहे. साखरपा देवरुख मार्गावर सध्या 33 kV लाईन ओढण्यासाठी नव्याने पोल उभारणी केली जात आहे. हे पोल एकदम साईड पट्टीवर उभारण्यात येत आहेत. हा संपूर्ण रस्ता वळणाचा असल्याने यावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे पोल ताबडतोब हटवावे अशी मागणी माजी सभापती जयसिंग माने यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ताबडतोब लक्ष द्यावे अशी मागणी केली. त्याचबरोबर लांजा राजापूर साखरपा आमदार किरण सामंत यांच्याकडे या विषयाबाबत कैफियत मांडणार असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जया माने यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी याबाबत दखल घेऊन ताबडतोब हे पोल हटवून वाहनधारकांना दिलासा देण्याचं आवाहन माजी सभापती जया माने यांनी केले. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने तसेच कैलासवासी सुशील सदाशिव वेल्हाळ यांच्या कृपा आशीर्वादाने नवरात्र उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी श्री दुर्गा मातेची विसर्जन मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले. श्री दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीसाठी निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ अध्यक्ष मनोज कोळवणकर, उपाध्यक्ष जय गुहागरकर, गौरव वेल्हाळ उत्सव समिती अध्यक्ष दीपक दळी, उत्सव समिती उपाध्यक्ष तानाजी चव्हाण यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.